बदलापुरातील घटनेवरून माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती निशाणा साधलाय। राज्यातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी राज्यात स्वतंत्र गृहमंत्री असावा अशी मागणी त्यांनी केली आहे। मुख्यमंत्री सगळ्याच खात्याचे प्रमुख असतात, मग गृह खातं आपल्याकडे कशाला ठेवतात असा सवालही सतेज पाटील यांनी उपस्थित केला आहे। विकृतीतून अतिशय निंदनीय अशी घटना काल बदलापूर येथे घडली। एका शाळकरी मुलीवर स्कूल व्हॅनमध्ये तिच्यासोबत काही चुकीचे प्रकार त्या ठिकाणी स्कूल वाहन चालकाने त्या ठिकाणी केल्याचं निदर्शनास आलेलं आहे आणि पोलिसांनी सदर व्यक्तीला अटक देखील केलेली आहे। शाळा प्रशासनाला याच्या आधीच आपण शालेय शिक्षण विभागामार्फत गाईडलाईन्स दिलेले आहे की अशा पद्धतीचे ज्या स्कूल व्हॅन असतात त्या ठिकाणी एक महिला मदतनीस विद्यार्थिनींच्या मदतीकरता असावी। याच्यात असं आढळून आलं की महिला मदतनीस त्या ठिकाणी नव्हती, त्याच्यामुळे निश्चितच शाळा व्यवस्थापनाला देखील नोटीस देण्यात येईल, याचं उत्तर मागण्यात येईल की ज्या गाईडलाईन्स राज्य शासनाद्वारे दिल्या त्याचं पालन केल्याचं या ठिकाणी दिसत नाही। राज्यामध्ये कायद्याचा बोजवारा उडालेला आहे, ही एकूणच वाढलेल्या गुन्हेगारीवरून दिसून येते। कारण की आपण म्हटलं तसं यातल्या आरोपी जर स्वीकृत नगरसेवक म्हणून भाजप करत असेल तर मग भाजप सत्ताधारी पक्ष आहे, मग भाजपच याला प्रोत्साहित करते, भाजप सत्ताधारी पक्षच प्रोत्साहित करते। त्यामुळे असं कृत्य करणाऱ्यांचं धाडस दुर्दैवानं महाराष्ट्रामध्ये वाढताना दिसतं। एक 4 अधिकारी गृह खातं चालवत आहेत हे वास्तव महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी, आणि म्हणून मला वाटते स्वतंत्र गृहमंत्री असल्याशिवाय या राज्यातली कायदा सुव्यवस्था टिकणार नाही। चुकीचं आहे अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये काही छोट्या मुलांवर जर लैंगिक अत्याचाराच्या घटना जर घडत असतील तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी एकदम फारच ठोस अशी भूमिका घेतलेली आहे की असे कृत्य करणाऱ्यांना ताबडतोब मोठ्या शिक्षा ह्या द्यायला हव्यात। अशा घटना ज्या वारंवार घडू नये अशा आम्हाला वाटतं आणि त्या दृष्टीने राज्य शासन निश्चितपणे अशा घटनांचा निषेध करून एक कृती आराखडा तयार करेल, जेणेकरून भविष्यामध्ये अशा घटना जर घडल्या तर आरोपींना कुठल्याही प्रकारे मोठ्यात मोठी शिक्षा करणं गरजेचं अशा प्रकारे आम्ही काम करतो।